पारंपरिक शेतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीनं पपई लागवड केलेल्या शेतकऱ्याला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जोरदार फटका बसलाय। 4.5 एकरात पपईची लागवड केली होती। फळही चांगलं आलं, पण पानं पिवळी पडतायत, फळांवर डाग पडतायत। शेतातलं साचलेलं पाणी निघत नाही, त्यामुळे खोड कुजून जाते। त्यामुळे केलेला 4 ते 4.5 लाखांचा खर्च आणि अपेक्षित असलेलं उत्पन्न जवळपास त्या सगळ्याच नुकसान झाले। आणि नुकसान म्हणजे असं आहे की 50 एकरी 50 टन माल निघत होता, तर 4 एकरचे 200 टन पण नुकसान झाले आहे। आता काय नेमकं बागेवर काय परिणाम झाला? आता बागेवर व्हायरस आणि पाणी लागणं म्हणजे अतिवृष्टी, त्यानं पूर्ण पानं पिवळी पडतात आणि पिवळी पडल्यानंतर ते झाड कोणत्याच कामात राहत नाही। किती खर्च केला होता सगळा? 5 लाखापर्यंत खर्च केला आहे आणि नंतर खर्च म्हणजे उत्पादन अपेक्षित होतं 30 ते 35 लाख। आता मोठं नुकसान झालं, काय सरकारकडे काय मागणी असेल? शासनाकडे मागणी आहे की सोयाबीनला जसं तुम्ही आता नुकसान देत आहे ते बी कमी ना, तर ह्या फळपिकाचं एकरी खर्च आणि हे करून नुकसान भरपाई दे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।